मना लागलिया छंद, मना लागलिया छंद, गोविंद 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 काव अहो अजून आताचे आगमन झालं आणि गोविंद गोविंद कसं काय म्हणायला लागले महाराज? अहो देव येण्याच्या अगोदर देवाचं नाम आलं महाराज. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा सगुण रूपामध्ये नंतर आले, पण निर्गुण रूपामध्ये अगोदर आले. पण त्या निर्गुण रूपामध्ये सुद्धा सगुण शब्द साकार झाले. कसं काय ऐका, थोडं फोडून सांगतो, प्रमाण द्यावं लागेल ना. तुझ सगुण मनो की निर्गुण रे, तुझ सगुण मनो की निर्गुण रे, सगुण मनो की निर्गुण रे, तुझ सगुण मनो की निर्गुण रे. सगुण निर्गुण हेतु गोविंद रे, हेतु गोविंद रे, तुझ सगुण मनो की तुझ सगुण मनो की सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, तुझ सगुण मनो की निर्गुण रे, सगुण मनो की सगुण निर्गुण एक गोविंद रे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. प्रश्न आहे, तो सगुण रूपात नव्हताच, आला नावा रूपा. बरोबर आहे का नाही? साधकांनी भक्तांनी संतांनी त्याला रूपाला आणलं. वास्तविक त्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. किंवा अजून एक गोड प्रमाणे संतांचं वर्णन आहे. श्रीमद भागवतात एक गोड वर्णन आलं. काय हो? पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याचे होते पाही, अवघे शून्याचे होते पाही, अवघे शून्यच होते काही, अवघे शून्यच होते काही. पावले खेळत असतो आम्ही. हरिभक्तपरायण मृदंगाचार्य मृदंग सम्राट राम महाराजांसाठी जोरात टाळी वाजवा मला. आणि गायनासाठी आज उपस्थित असलेले आपल्या कोपरगाव तालुक्याचं भूषण पढेगावचे आमचे बाबासाहेब महाराज शिंदे गायनाचार्य, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळी वाजवा. आमचे बापू महाराज घोडे, आमचे संत काका, आमच्या शकुंतला मॅडम, त्याचप्रमाणे आमचे शांताराम भाऊ पंडोरे, आमचे गोंडे पाटील, त्याचप्रमाणे आमचे मामाश्री आणि आमचे बाबाश्री, त्याचप्रमाणे विणेकरी बाबा जाधव माऊली, त्याचप्रमाणे टाळ घेऊन उपस्थित असलेल्या सर्व या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवाच. याच्यात कोणाला जर बंद असेल तर मला नंतर येऊन भेटा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
त्यांनी वाजवल्याच नाही. मला माहिती तुमचं केवायसी झालंच नाही त्याच्यामुळे त्यांनी वाजवल्याच नाही. काल कीर्तनात चालू कीर्तनात एक बाई उठली महाराज. मी जेव्हा सगळ्यांना म्हटलं ना, सगळ्या माझ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींनो, मी असं म्हटलं नंतर ती म्हातारी उठली म्हणे, बाबा मेल्या मुर्द्यांनी मा कुठं चालू केलं. एक लक्षात घ्या, कष्टाने कमवलेलं कधी सरत नाही आणि फुकट आलेलं कधी पुरत नाही. विठ्ठल विठ्ठल.